नागपूरचे पोलीस आयुक्त आपल्यासोबत रवींद्र सिंगल, त्यांना विचारूया. सर, काय प्रतिक्रिया आहे? परिस्थिती नियंत्रणात आहे, कोणी अफवांवर विश्वास ठेवू नये, काय सांगाल तुम्ही? ते सध्या जसं आपण बघितलं असेल की लोक जे जमा होते त्यांना आपण ताब्यात घेतो आहे आणि कोणी कायदा हातात घेऊ नये हे आम्ही सूचना सगळ्यांना दिलेली आहे. आम्ही PA सिस्टमचा वापर करतोय आणि सध्या परिस्थिती शांत आहे. लोकांना आपण ॲप्रिहेंड करतो जे जे याच्यात इन्व्हॉल्ड होते किंवा जे आता दिसत आहे सगळं. सर, हे सांगा, नागपूरचा फक्त 2 ते 3 किलोमीटर परिसर जो आहे, मध्य नागपूरचा महाल, या परिसरामध्ये तणाव आहे, पोलीस आहे. संपूर्ण नागपूरमध्ये स्थिती नॉर्मल आहे. कोणी व्हॉट्सअप फॉरवर्डवरती, सोशल मीडियावर विश्वास ठेवू नये. संपूर्ण नागपूरची काय स्थिती आहे हा 3-4 किलोमीटर परिसर रेडियस सोडला तर? सध्या एकदम शांतता आहे. सगळे बाहेर जर बघितलं तुम्ही बाहेरही आणि इथे पण सध्या शांतता आहे आणि कोणी जर अफवा पसरवली तर त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहे. आम्ही सायबरची जी आमची टीम आहे ते सगळे याच्यावर वॉच ठेवलेली आहे सगळ्यांनी आणि आमची सायबरची टीम एकत्रित आहे आणि आम्ही जे लोक दिसत आहे ते CCTV आहे संपूर्ण शहरामध्ये. जे लोक याच्यात इन्व्हॉल्ड आहेत त्यांचे फोटोग्राफ्स आम्हाला मिळालेले, व्हिडिओज मिळालेले आणि त्यांच्यावर आमची कारवाई चालूच राहील. सर, सकाळी आपण ज्या पद्धतीनं पाहिलं, आंदोलन झालं होतं, विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन केलं होतं आणि त्या ठिकाणी काही मुस्लिम लोक आले होते. त्यांनी म्हटलं होतं की भावना दुखावल्या आहे. त्यानंतर ते लोक परत गेले होते. दोन्ही समाजातले लोक एकमेकांसोबत बोलले होते, एकमेकांना त्यांनी विनंती केली आणि त्यांच्या ज्या भावना दुखावल्या होत्या त्यांची समजूत पण काढण्यात आली होती. पण असं नेमकं हे कोण लोक आले? हे टवाळखोर होते, बाहेरून आले होते आणि ही हिंसा कोणी भडकवली? हे जर बघितलं तुम्ही, जे बाहेरचे लोक आहे काही असू शकतात, शहरामधले जे बाहेरचे लोक आहेत ते. आणि सकाळी ज्यावेळेस हे इन्सिडेंट घडला होता त्या जे लोकांनी त्यांनी नाव दिले होते FIR मध्ये सगळ्यांवर आम्ही कारवाई केलेली आहे. नावानिशी आम्ही FIR घेतलेली आहे आणि ती पुढची कारवाई चालू आहे. हे लोक मला पण डेलिगेशन भेटला होता आणि डेलिगेशन जे होतं त्याच्यावर आम्ही सगळ्यांना समजूत काढली सगळ्यांची आणि ते सगळे परत गेले होते. आता हे जे लोक मिसक्रिएंट्स आहे कोण कोण आहे ते आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये पण आहे आणि ज्यांनी काही दगडफेक वगैरे केलेली आहे किंवा इतर कायदा हातात घेतला त्याच्यावर आमची कारवाई चालू. सर, या ठिकाणी 2 क्रेन ज्या आहे NCC कंपनीच्या त्या जाळण्यात आलेल्या आहे. काही ॲटो असतील, एक सफारी गाड्या, किती वाहनांना आग, किती घरांना आग लावण्यात आली? हे जे तुम्ही बघितलं, एक जे JCB होता ते एक थोडा जळालेला आहे. त्याच्या सर्किट जे आहे बाकी पूर्ण जळालं आहे, तुम्ही जाऊन बघू शकतात. आणि जे बाकीचे जे आहे ते आम्ही पाहतोय किती नुकसान झालेलं आहे आणि ते सध्या चालू आहे कारण आम्ही वेगवेगळे भागात होतो आणि सध्या असेसमेंट केल्यानंतरच मी तुम्हाला सांगू शकतो. शेवटचा प्रश्न असा, या संपूर्ण प्रकरणामध्ये जखमी किती लोक? अग्निशामक दलाचे असतील, पोलीस असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, हल्लेखोर असतील, सगळे जखमी किती आहेत? आता बघा, ते पण मी परत त्याचे उत्तर तसंच देणार कारण किती लोक, कारण वेगवेगळ्या भागात होतं तर ती आमची जी आहे कोण जखमी झालेले आहे ते आम्ही काढतो आहे आणि त्याचा आकडा मी तुम्हाला नंतर देणार. आपण पाहू शकतो या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे. नागपूर शहरात म्हणजे हा 2-3 किलोमीटरचा एरिया जर सोडला तर संपूर्ण हा परिसर जो आहे हा या परिसराच्या बाहेर तणाव नाहीये.